नमस्कार, रेखास कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण झणझणीत पिठलं बनवणार आहोत। तर त्याच्यासाठी सर्वप्रथम आपण एका कढईमध्ये तेल घालून घेऊ। तेल छान गरम होऊ द्यायचं। तेल गरम झालेलं आहे। आता आपण 1 चमचा त्याच्यात मोहरी टाकून घेणार आहे। मोहरी छान तडतडली की 1 चमचा आपण त्याच्यात जिरे टाकून घ्यायचे आहेत। आता जिरे आणि मोहरी छान तडतडून झाली। त्याच्यात 1 मोठा कांदा आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत, त्या टाकून घ्यायच्या। तर मोहरी आणि कांदा छान भाजतोय तोपर्यंत आपण बेसन पीठ मिक्स करून घेऊया। 3 चमचे बेसन पीठ घेतलेले आहे आणि त्याच्यात थोडं थोडं पाणी टाकून त्याची छान व्यवस्थित पेस्ट करून घ्यायची। तोपर्यंत आपला कांदा छान भाजला जातो। तर पेस्ट करून रेडी झालेली आहे आणि कांदा सुद्धा छान असा भाजत आलेला आहे। तर कांदा छान भाजला की आता आपण त्याच्यामध्ये आपले उरलेले मसाले आहेत ते टाकून घेऊ। कांदा छान असा लाल झाला पाहिजे। तर थोडासा कढीपत्ता आहे तो टाकून घेतलेला आहे। त्यातच थोडीशी हळद टाकून घेणार आहे। आता ती व्यवस्थित तेलात भाजून घ्यायची चांगले। छान भाजून रेडी झाले। आता आपण जी मिश्रण रेडी केलं होतं बेसन पिठाचं ते टाकून घेऊ। तर 3 चमचेच बेसन पीठ घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून छान व्यवस्थित त्याची पेस्ट केलेली आहे। त्यातच आता आपण कोथिंबीर बारीक चिरलेली ती टाकून घेऊ। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि छान असं हलवत राहायचं सतत, म्हणजे गुठळ्या होत नाहीत। कंटिन्यू हलवत राहायचं। तर छान व्यवस्थित हलवून झालेलं आहे। आता छान गरमागरम ज्वारीची भाकरी आणि पिठलं आणि थोड्याशा तळलेल्या मिरच्या खायचीच मजा वेगळी। आता छान हलवलंय, मिक्स झालेलं आहे व्यवस्थित। त्याच्यावर 2 मिनिटासाठी आपण झाकण ठेवायचं आहे। 2 मिनिटासाठी झाकण ठेवायचं। परत एकदा उघडायचं, परत मिक्स करायचं। छान असं मिक्स करून घेऊ। जास्त घट्ट पण नाही करायचं आणि जास्त पातळ पण नाही, मीडियम। तर छान व्यवस्थित झालेलं आहे। आता आपण त्याच्यावर झाकण ठेवून 5 मिनिटं शिजवून घेऊ। तर रेडी झालं आहे आपलं झणझणीत पिठलं। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। आणि कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगायला